नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेचा रावेरमध्ये तीव्र निषेध. आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत कठोर शिक्षा देण्याची मागणी. रावेर शहर व परिसर नागरिक संघाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या 4 वर्षीय निष्पाप बालिकेवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून रावेर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की नसरापूर येथील ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजीकडे आलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रावेर शहर व परिसर नागरिक संघाने या घटनेतील आरोपी भीमाशंकर प्रभाकर कांबळे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत सुनावणी करून अवघ्या 30 दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच कठोर शिक्षा मिळाली नाही तर समाजात भीतीचे वातावरण अधिक वाढेल. आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास समाजात एक मजबूत संदेश जाईल आणि भविष्यात अशा भ्याड कृत्यांना आळा बसेल. तसेच रावेर येथील सर्वसमावेशक समाजाच्या भावना शासन व वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. या घटनेचा निषेध करताना उपस्थितांनी पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण केली व आरोपीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पद्माकर महाजन, संगीता भास्कर महाजन, डॉक्टर योगिता पाटील, प्रकाश मुजिमदार, प्रल्हाद महाजन, रवींद्र पाटील, प्रकाश जोशी, यशवंत पाटील, जयंत सुधाकर कुलकर्णी, किशोर पाटील, राहुल सर पाटील, भास्कर पैलवान आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनवार अली की रिपोर्ट. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये नसरापूरला जे 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालाय, ज्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे, 65 वर्षाचा नराधम होता तो, तर त्याला ही अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि आपल्या लॉ मध्ये ही सोय आहे, त्याला पॉस्को असं म्हणतात. पॉस्को म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्स, म्हणजे चिल्ड्रन्सला प्रोटेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये 2012 मध्ये हा कायदा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय कडक शिक्षा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बाय लॉ सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बाय लॉ तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये 15 दिवसात ते 20 दिवसामध्ये एव्हरीडे सेशन बसतं. एव्हरीडे सेशन बसून बाय ट्रॅक बाय लॉ त्याला तुम्ही फाशीची शिक्षा करू शकता. तर हे बाय लॉ जाऊन सुद्धा होऊ शकतं. तर होऊ शकतं तर का होत नाहीये ह्याचं आम्हाला वाईट वाटतं आहे. महिला म्हणून, एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मला असं वाटतं की चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट हा अतिशय स्ट्रिक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावरती अतिशय स्ट्रिक्ट ही कारवाई झालीच पाहिजे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. तरच आम्हाला आमच्या मुलांना मोकळं सोडायला बरं वाटेल. ती साधी तिच्या आजीकडे आलेली खेळत असणाऱ्या पोरीवर अत्याचार करता म्हणजे काय? म्हणजे मग आम्ही आमच्या मुलांना आजींकडे पाठवायचं नाही? आम्हाला तेवढं पण आता स्वातंत्र्य राहिलं नाहीये. तर बाय लॉ आता सरकार खूप चांगलं आहे, अतिशय मदत करता आहे, चांगल्या गोष्टी करता आहे. तर ह्याच्यावरती थोडंसं लक्ष घालून सरकारने केलं तर ही गोष्ट नक्की अगदी चौकटीत बसून व्यवस्थितरित्या करता येणार आहे. जसं दादांनी सांगितलं, थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन काही ठिकाणी केलेलं आहे, पण हे चौकटीत राहून पण करता येणार आहे. त्याच्यामुळे सरकारने कृपया याच्यात लक्ष घालावं आणि हे करावं अशी आमच्या सगळ्यांची नम्र विनंती आहे. थँक्यू. नसरापूर या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना घडली आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी रावेर परिसरातील सर्वच महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना बदलापूरमध्ये घटना झाली होती. त्या घटनेच्या 8व्या दिवशी त्या नराधमाला ऑन दी स्पॉट खतम केलं होतं. ते कोणत्या पद्धतीने काय केलं ते शासनाने करावं. फक्त याला पुढच्या 8 दिवसात याला नष्ट करावं, आमची हीच मागणी आहे. धन्यवाद. आज ही जी महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या ठिकाणी विकृत घटना घडलेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आणि ह्या घटना महाराष्ट्राचं नव्हे पूर्ण भारतामध्ये सारख्या वाढत आहे. तेव्हा क्राईम कुठे शिल्लक आहे का
हा प्रश्न विचारायचा वाटतो. क्राईम वाढत असताना सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा नको. आणि अशा घटनांसंबंधी माझं मत आहे, कडक कायदे व्हायला पाहिजे. मी जे बोलेल ते कदाचित कोणाला आवडणार नाही. अरबस्तान आणि दुबईमध्ये जसे कायदे आहे, अशा हलकट लोकांना लगेच तात्काळ द्यावून खतम केलं जाते, तसे कायदे भारत सरकारने करायला पाहिजे. ह्या बाबतीत तरी ते इतर ठिकाणी ठीक आहे, तारीख पे तारीख कायदे खूप वाढतात, पण सगळे कागदावर आहे. ते प्रत्यक्षात उतरत आहे का? साध्या गोष्टीमध्ये तारीख पे तारीख जामीन पुन्हा हे चालू आहे भारतामध्ये. याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते आणि अशा लोकांना प्रोत्साहन मिळते. हा 5 वर्षापूर्वी पुन्हा सुटला, हा तेव्हा मेला असता तर ही घटना घडली असती का? हे मॅडमने बरोबर सांगितलं योग्यता मॅडमने. हे सुटतं कसे काय? आमचा हा आक्रोश आहे की हा